आज मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. कधी असं वाटलंय का की आपण कितीही चांगलं वागलो तरी कोणीतरी आपल्यावर टीका करणारच? कितीही मेहनत केली तरी कोणीतरी म्हणणार याच्यात अजून काही खास नाही. आणि मग आपण हळूहळू स्वतःसाठी जगणंच विसरतो. लोक काय म्हणतील, लोकांना आवडेल का, लोक नाराज तर होणार नाहीत ना, याच विचारांमध्ये आपलं खरं आयुष्य मागे पडतं. सगळ्यात वाईट गोष्ट माहिती आहे का? आपल्याला दुखावणारे लोक कमी असतात, पण त्यांच्या मतांना आपण दिलेलं महत्त्व हेच आपल्या दुःखाचं खरं कारण बनतं. पण जर एक दिवस तुम्ही इतरांच्या मान्यतेशिवायही आनंदी राहू लागलात तर? जर टीका, नकार आणि तुलना यांचा तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही तर? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही विचारांबद्दल बोलणार आहोत, जे कदाचित तुम्ही स्वतःकडे पाहण्याची पद्धत कायमची बदलून टाकतील. चॅप्टर 1. आपण गरजेपेक्षा जास्त दुःखी का होतो? आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमुळे आपण दुःखी होत नाही. कधीकधी आपण त्या घटनेला दिलेला अर्थ आपल्याला जास्त त्रास देतो. एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा एका ऑफिसमध्ये 2 मित्र काम करतात. दोघांनीही एकाच प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतलेली असते, पण प्रमोशन फक्त एका मित्राला मिळतं. दुसरा मित्र घरी येतो आणि मनात विचार सुरू होतात, मी काहीच लायक नाही, माझी किंमतच नाही, सगळे माझ्यापेक्षा पुढे गेले. दुसरीकडे ज्याला प्रमोशन मिळालं नाही असाच दुसरा एखादा कर्मचारी स्वतःला एकच प्रश्न विचारतो, यावेळेस काय कमी पडलं? पुढच्या वेळी मी अजून चांगलं काय करू शकतो? दोघांबरोबर घडलेली घटना सारखीच आहे, पण एका व्यक्तीने त्या घटनेला पराभव समजलं तर दुसऱ्याने तीच गोष्ट शिकण्याची संधी मानली. आणि इथूनच दोघांच्या आयुष्याचा मार्ग वेगळा होतो. आपण अनेकदा घटना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण आपण त्या घटनेकडे पाहण्याची नजर बदलण्याचा विचारच करत नाही. समजा तुमच्या एखाद्या व्हिडिओवर कमी व्ह्यूज आले. जर तुम्ही लगेच ठरवलं, लोकांना माझं काम आवडत नाही, तर त्या एका विचारामुळे तुमचा पुढचा व्हिडिओ बनण्याआधीच हरतो. पण जर तुम्ही स्वतःला विचारलत, या व्हिडिओमधून मी काय शिकू शकतो, तर तीच घटना तुमच्या पुढच्या यशाची सुरुवात बनू शकते. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख हे परिस्थितीमुळे निर्माण होत नाही. त्यातील बराचसा भाग आपण त्या परिस्थितीला दिलेल्या अर्थामुळे निर्माण होतो. आणि जेव्हा हा अर्थ बदलतो, तेव्हा हळूहळू आयुष्यही बदलायला सुरुवात होते. आपल्या मनाचा अदृश्य सापळा. लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट शिकवली जाते, चूक झाली तर शिक्षा मिळते, पहिला नंबर आला तर कौतुक होतं. आणि हळूहळू आपल्या मनात एक विश्वास तयार होतो, माझी किंमत माझ्या यशावर ठरते. याच ठिकाणी सगळ्यात मोठा गैरसमज सुरू होतो. कारण आयुष्यात प्रत्येक दिवशी जिंकणं शक्य नसतं. कधी अपयश येणार, कधी टीका होणार, कधी आपल्या मेहनतीचं फळ उशिरा मिळणार. हे सगळं पूर्णपणे नैसर्गिक आहे. पण आपण या घटनांना स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी जोडून टाकतो. एका गावात एक तरुण छोटंसं दुकान चालवत होता. पहिले काही महिने ग्राहक फार कमी यायचे. आजूबाजूचे लोक म्हणायचे, याच्याकडून काही होणार नाही. तो हे ऐकायचा, पण प्रत्येक संध्याकाळी एक वही काढून बसायचा. आज कोणती चूक झाली, ग्राहक का गेला, उद्या काय सुधारायचं, हे तो शांतपणे लिहायचा. 6 महिन्यांनी त्याच दुकानात ग्राहकांची रांग लागली. लोक म्हणाले, नशीब जोरावर आहे. पण त्याला माहीत होतं,
नशीब बदललं नव्हतं, विचार करण्याची पद्धत बदलली होती. आपल्याही आयुष्यात अनेक वेळा बाहेरची परिस्थिती फारशी बदलत नाही, पण आपण तिला पाहण्याची नजर बदलली की परिणाम बदलायला लागतात. याच कारणामुळे दोन माणसं एकाच संकटातून जातात. एक पूर्णपणे खचतो तर दुसरा त्याच संकटातून अधिक मजबूत बनून बाहेर येतो. फरक संकटात नसतो, फरक त्या संकटाचा अर्थ त्यांनी स्वतःला काय सांगितला यात असतो. म्हणून आजपासून एक छोटा बदल करा. जेव्हा कधी काही मनासारखं घडणार नाही तेव्हा स्वतःला लगेच दोष देऊ नका. त्याऐवजी एक प्रश्न विचारा, ही घटना मला काय शिकवू शकते? हा एक प्रश्न तुमच्या विचारांची दिशा बदलू शकतो, आणि विचारांची दिशा बदलली की आयुष्याची दिशा बदलायला वेळ लागत नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना तुमचं भविष्य ठरवत नाही, पण त्या घटनेनंतर तुम्ही स्वतःशी काय बोलता हे नक्कीच ठरवतं. काही लोक एका अपयशानंतर स्वतःला संपलेलं समजतात, तर काही लोक त्याच अपयशानंतर स्वतःची नवीन सुरुवात करतात. दोघांनाही सारखंच आयुष्य मिळालेलं असतं, पण त्यांनी निवडलेला विचार पूर्णपणे वेगळा असतो. आजपासून जेव्हा एखादी गोष्ट मनासारखी होणार नाही तेव्हा स्वतःला दोष देण्याऐवजी क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा, मी आत्ता जे विचार करतोय ते मला पुढे नेतील की मागे खेचतील? कदाचित या एका प्रश्नामुळे तुमचे अनेक निर्णय बदलतील, आणि ते निर्णय हळूहळू तुमचं संपूर्ण आयुष्य बदलतील. चॅप्टर 2. इतरांची मान्यता मिळवण्याच्या नादात आपण स्वतःला हरवतो. लहानपणापासून आपण एक गोष्ट सतत ऐकत मोठे होतो. लोक काय म्हणतील, हे 4 शब्द अनेकांच्या आयुष्याचे निर्णय घेतात. कोणता अभ्यास करायचा, कोणती नोकरी निवडायची, कोणता व्यवसाय सुरू करायचा, अगदी आपल्या आवडीचे कपडे घालायचे की नाही हे सुद्धा. एका मुलाला लहानपणापासून चित्र काढण्याची खूप आवड होती. भिंतीवर, वहीत, जिथे जागा मिळेल तिथे तो चित्र काढायचा. पण जसजसा मोठा झाला, लोकांनी सांगायला सुरुवात केली, यातून काही होत नाही, स्थिर करिअर निवड, इतर मुलांकडे बघ. हळूहळू त्याने ब्रश बाजूला ठेवला. लोक खुश झाले, पण तो स्वतः आनंदी राहिला नाही, कारण त्याने स्वतःचा निर्णय घेतला नव्हता. तो इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत होता. असं फक्त त्याच्यासोबत होत नाही, कदाचित तुमच्याही आयुष्यात असं घडलं असेल. तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, पण कोणीतरी काय म्हणेल या भीतीने तुम्ही पाऊलच उचललं नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांचं मत कधीच कायम राहत नाही. आज ते तुमची टीका करतील, उद्या त्याच कामासाठी तुमचं कौतुकही करतील. मग आपण आपल्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात का द्यायचा? याचा अर्थ लोकांचा आदर करू नका असा अजिबात नाही. प्रत्येकाचं मत ऐका, पण शेवटचा निर्णय तुमच्या मूल्यांवर घ्या, कारण तुमच्या आयुष्याचे परिणाम तुम्हालाच भोगायचे आहेत. समजा एखादा तरुण छोटासा व्यवसाय सुरू करतो. पहिल्या महिन्यात ऑर्डर कमी मिळतात. आजूबाजूचे लोक हसायला लागतात. नोकरी केली असती तर बरं झालं असतं. जर त्याने त्या आवाजांवर विश्वास ठेवला तर व्यवसाय तिथेच थांबेल. पण जर त्याने स्वतःला सुधारत राहण्याचा निर्णय घेतला तर काही महिन्यांनी तेच लोक म्हणतील, आम्हाला आधीपासून माहिती होतं हा पुढे जाणार. लोकांचं मत
वाऱ्यासारखं बदलत राहतं. म्हणून तुमची दिशा वाऱ्याने नाही तर तुमच्या ध्येयाने ठरली पाहिजे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जे निर्णय घेतो ते माझ्या मनापासून घेतो की फक्त इतरांना खुश ठेवण्यासाठी? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर तुम्हाला स्वतःबद्दल खूप काही शिकवून जाईल. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सुरुवातीला चांगला वाटतो, पण हळूहळू तोच प्रयत्न आपली सर्वात मोठी सवय बनतो. आणि मग आपण प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला एकच प्रश्न विचारतो, लोकांना हे आवडेल का? पण खरा प्रश्न हा नाही. खरा प्रश्न आहे, मला हे योग्य वाटतं का? कारण 2 प्रश्नांमध्ये संपूर्ण आयुष्याचा फरक दडलेला असतो. एका कंपनीत 2 कर्मचारी काम करत होते. पहिला कर्मचारी नेहमी सगळ्यांचं ऐकायचा. कोणी अतिरिक्त काम दिलं तर नाही म्हणायची त्याची हिंमत नव्हती. ऑफिस संपलं तरी तो थांबायचा. सुट्टीच्या दिवशीही फोन आला की काम करायचा. सगळ्यांना वाटायचं हा खूप चांगला माणूस आहे. पण हळूहळू तो मानसिकदृष्ट्या थकायला लागला. घरासाठी वेळ नव्हता, स्वतःसाठी वेळ नव्हता आणि चेहऱ्यावरचं हसूही हरवलं. दुसरा कर्मचारी नम्र होता, पण त्याला स्वतःच्या मर्यादा माहीत होत्या. जे शक्य होतं ते तो मनापासून करायचा. जे शक्य नव्हतं त्यासाठी तो शांतपणे नाही म्हणायचा. सुरुवातीला काही लोकांना ते आवडलं नाही, पण काही दिवसांनी सगळ्यांनी त्याचा आदर करायला सुरुवात केली. कारण स्वतःचा आदर करणाऱ्या व्यक्तीचा इतरही आदर करतात. अनेकांना वाटतं नाही म्हटलं तर नातं तुटेल, पण खरं नातं एका नाहीमुळे तुटत नाही. जे नातं फक्त तुमच्या होकारावर टिकून आहे ते आधीपासूनच कमकुवत असतं. म्हणून स्वतःला हरवून कोणालाही जिंकण्याचा प्रयत्न करू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःलाच गमावता त्या दिवशी सगळं मिळवूनही काहीतरी कायमचं हरवल्यासारखं वाटतं. आजपासून एक छोटा सराव करा. प्रत्येक निर्णय घेण्याआधी फक्त 10 सेकंद थांबा आणि स्वतःला विचारा, मी हे माझ्या मनापासून करतोय की फक्त कोणाला नाराज होऊ नये म्हणून? हा एक प्रश्न तुमच्या आयुष्यातील अनेक चुकीचे निर्णय घेण्यापासून तुम्हाला वाचवू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न हा कधीच संपत नाही. आज एक जण खुश होईल, उद्या दुसरा नाराज होईल, मग तिसऱ्याला काहीतरी वेगळंच हवं असेल. आणि या सगळ्यात तुम्ही स्वतःसाठी जगायचंच विसरून जाता. कल्पना करा, तुम्ही एक बोट चालवत आहात. किनाऱ्यावर उभे असलेले 10 लोक 10 वेगवेगळे सल्ले देत आहेत. कोणी म्हणतं उजवीकडे वळ, कोणी म्हणतं डावीकडे जा, कोणी म्हणतं वेग वाढव, तर कोणी वेग कमी कर. जर तुम्ही प्रत्येकाचं ऐकत राहिलात तर बोट पुढे जाणारच नाही. जीवनही अगदी असंच आहे. प्रत्येकाचं मत ऐकायला हरकत नाही, पण तुमच्या आयुष्याचं सुकाणू तुमच्या हातातच असलं पाहिजे. कारण तुमच्या जागी कोणीही तुमचं आयुष्य जगणार नाही. तुमच्या स्वप्नांसाठी कोणी रात्रभर जागणार नाही आणि तुमच्या अपूर्ण इच्छांचं ओझंही शेवटी तुम्हालाच वाहावं लागणार आहे. म्हणून इतरांचा आदर करा, त्यांचं मत ऐका, पण तुमची ओळख दुसऱ्यांच्या टाळ्यांवर कधीच उभी करू नका. कारण ज्या दिवशी टाळ्या थांबतात त्या दिवशी अशा लोकांचा आत्मविश्वासही संपतो. पण
ज्यांचा आत्मविश्वास स्वतःच्या मूल्यांवर उभा असतो, त्यांना बाहेरच्या आवाजांचा फारसा फरक पडत नाही. आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. जर आपल्या आयुष्यावर भूतकाळाचा एवढा प्रभाव असेल, तर आपण खरंच बदलू शकतो का? की आपण कायम आपल्या जुन्या चुका, अपयश आणि आठवणींचे कैदी राहणार? चला, आता पुढच्या चॅप्टरमध्ये याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चॅप्टर 3. भूतकाळ तुमचं भविष्य ठरवत नाही. अनेक लोक आजचं आयुष्य जगत असतात, पण त्यांचं मन अजूनही कालमध्ये अडकलेलं असतं. कोणी म्हणतं, माझं शिक्षण पूर्ण झालं नाही म्हणून मी काही मोठं करू शकत नाही. कोणी म्हणतं, एकदा व्यवसायात नुकसान झालं म्हणून पुन्हा धोका घ्यायचा नाही. तर कोणी एका नकारामुळे संपूर्ण आयुष्यभर स्वतःवरच शंका घेत राहतो. पण एक गोष्ट विचार करा, जर कालचं हवामान आज ठरत नसेल, तर कालची चूक आजचं आयुष्य का ठरवावी? एका छोट्या गावात एक मुलगा सायकल शिकत होता. पहिल्याच दिवशी तो जोरात पडला. गुडघ्याला जखम झाली. आजूबाजूचे काही लोक हसू लागले. तो काही क्षण शांत बसला. जखमेची धूळ झटकली आणि पुन्हा सायकलवर बसला. जर त्या दिवशी त्यानं स्वतःला असं सांगितलं असतं, मी सायकल चालवूच शकत नाही, तर कदाचित तो आयुष्यभर त्या भीतीतच अडकून राहिला असता. पण त्यानं एक वेगळा निर्णय घेतला. त्यानं पडण्याला स्वतःची ओळख बनू दिली नाही. त्यानं ते शिकण्याचा एक भाग मानलं. आपण मात्र अनेकदा याच्या अगदी उलट करतो. एकदा अपयश आलं की आपण त्या एका घटनेवरून संपूर्ण स्वतःचाच निकाल लावून टाकतो. पण एक अपयश तुमची ओळख नसते. एक चूक तुमची क्षमता ठरवत नाही. आणि एक वाईट दिवस तुमचं संपूर्ण भविष्य लिहित नाही. आज तुम्ही जिथे आहात ते कायमचं नाही. तुमचा पुढचा निर्णय, तुमची पुढची सवय आणि पुढचं पाऊल हेच तुमचं उद्याचं आयुष्य घडवणार आहे. म्हणून भूतकाळाकडे पहा, पण तिथे राहू नका. त्यातून धडा घ्या, पण त्याला तुमच्या भविष्याचा मालक बनवू नका. कारण रस्ता मागे नसतो, रस्ता नेहमी पुढेच असतो. पण भूतकाळ सोडणं इतकं कठीण का वाटतं? कारण आपण आठवणींना धरून राहत नाही. आपण त्या आठवणींशी जोडलेल्या भावना धरून ठेवतो. कोणीतरी आपला अपमान केलेला असतो आणि ती घटना वर्षानुवर्ष आपल्या मनात फिरत राहते. कोणीतरी एकदा तुझ्याकडून काही होणार नाही असं बोललेलं असतं आणि आपण नकळत तेच वाक्य रोज स्वतःलाच सांगत राहतो. पण एक क्षण विचार करा, जर एखाद्या अनोळखी व्यक्तीनं रस्त्यावर चालताना तुमच्याबद्दल चुकीचं काही बोललं, तर तुम्ही ते आयुष्यभर मनात ठेवणार का? बहुतेक नाही. मग वर्षांपूर्वी घडलेल्या एखाद्या घटनेला आजही एवढी ताकद का द्यायची? एक शेतकरी होता. एका वर्षी अवकाळी पावसामुळे त्याचं संपूर्ण पीक खराब झालं. गावातले अनेक लोक म्हणाले, आता याचं काही खरं नाही. पण पुढच्या हंगामात त्यानं पुन्हा शेत तयार केलं. यावेळी त्यानं नवीन पद्धती वापरल्या. मातीची काळजी घेतली, पाण्याचं नियोजन केलं आणि त्या वर्षी त्याच शेतातून भरघोस उत्पन्न मिळालं. जर त्यानं पहिल्या अपयशालाच आपलं भविष्य मानलं असतं, तर तो पुन्हा कधीच उभा राहिला नसता. आपलं आयुष्यही यापेक्षा वेगळं नाही. भूतकाळ तुम्हाला अनुभव देऊ शकतो, सावध करू शकतो, शिकवू शकतो, पण तो तुमच्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही. तो अधिकार फक्त तुमच्याकडे आहे. म्हणून आजपासून तुमच्या जुन्या चुकांची यादी रोज वाचू नका.
त्याऐवजी रोज स्वतःला विचारा, आज मी कालपेक्षा एक छोटं चांगलं पाऊल कोणतं टाकू शकतो? कारण आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या संधीची गरज नसते. कधीकधी एक छोटा निर्णय संपूर्ण दिशा बदलून टाकतो. आणि तो निर्णय नेहमी आज घेतला जातो. एक सत्य स्वीकारा, भूतकाळ कधीच बदलणार नाही. तुम्ही कितीही विचार केला, कितीही पश्चात्ताप केला, तरी काल पुन्हा येणार नाही. मग ज्या गोष्टीवर तुमचं नियंत्रणच नाही, तिच्यासाठी आजचा दिवस का वाया घालवायचा? समजा तुमच्या हातात एक जड बॅग आहे. सुरुवातीला तिचं वजन फारसं जाणवत नाही, पण तीच बॅग तासनतास हातात धरली तर हात दुखायला लागतो. दिवसभर धरून ठेवली तर चालणं सुद्धा कठीण होतं. आता विचार करा, समस्या बॅगमध्ये आहे का? नाही. समस्या ती किती वेळ धरून ठेवली यामध्ये आहे. भूतकाळही असाच असतो. घटना एकदाच घडते, पण आपण ती मनात पुन्हा पुन्हा जगत राहतो आणि प्रत्येक वेळी स्वतःलाच पुन्हा दुखावत राहतो. खरं धैर्य कधीच न पडण्यात नाही. खरं धैर्य प्रत्येक वेळी पडून पुन्हा उभं राहण्यात आहे. आजपासून तुमच्या भूतकाळाला तुमचा शिक्षक बनू द्या, पण त्याला तुमचा जेलर बनू देऊ नका. कारण जो माणूस कालच्या साखळ्या तोडतो, तोच उद्याचं आयुष्य मोकळेपणानं जगू शकतो. आता पुढे एक अजून महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे. आपण स्वतःला स्वीकारणं इतकं कठीण का वाटतं? आणि ज्या दिवशी आपण स्वतःला स्वीकारतो, त्या दिवशी आपल्या आयुष्यात नेमका कोणता बदल घडतो? चला आता याच विषयावर बोलूया. 4. स्वतःला स्वीकारण्याचं धैर्य. आपण आयुष्यात अनेक मुखवटे घालून जगत असतो. घरात एक वेगळी व्यक्ती, ऑफिसमध्ये दुसरी, मित्रांसमोर तिसरी आणि सोशल मीडियावर तर पूर्णपणे वेगळी. हळूहळू आपण इतके मुखवटे घालतो की खरा चेहरा कोणता हेच विसरून जातो. एकदा एका मुलाला गाण्याची खूप आवड होती. तो एकटाच असताना मनापासून गाणं म्हणायचा. पण लोकांसमोर उभं राहिलं की त्याचा आत्मविश्वास गायब व्हायचा. कारण त्याला गाण्याची भीती नव्हती, त्याला लोकांच्या निर्णयाची भीती होती. मग त्याने एक छोटा निर्णय घेतला. दररोज फक्त एक व्हिडिओ स्वतःसाठी रेकॉर्ड करायचा. कोणाला पाठवायचा नाही, कोठे अपलोड करायचा नाही, फक्त स्वतःला पाहण्यासाठी. पहिल्या दिवशी त्यालाच स्वतःचा आवाज आवडला नाही. दुसऱ्या दिवशी थोडा कमी संकोच वाटला. एका महिन्यानंतर त्याला एक गोष्ट समजली. समस्या त्याच्या आवाजात नव्हती, समस्या त्याच्या मनात होती. आपल्यापैकी अनेकांचंही अगदी असंच असतं. आपल्यात क्षमता कमी नसते, पण स्वतःबद्दलच्या शंका आपल्याला पुढे जाऊ देत नाहीत. आपण आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यापेक्षा मनात तयार केलेल्या प्रतिमेला जास्त घाबरतो, आणि ती प्रतिमा बहुतेक वेळा खरीही नसते. स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःला परिपूर्ण समजणं नाही, तर आपल्या कमतरता माहीत असूनही स्वतःचा तिरस्कार न करणं. कारण जो माणूस स्वतःचाच शत्रू बनतो, त्याला बाहेरचा कोणताही विजय खरा आनंद देऊ शकत नाही. स्वतःला स्वीकारणं ही शेवटची पायरी नाही, खरं तर तीच नव्या आयुष्याची सुरुवात असते. स्वतःला स्वीकारणं याचा अर्थ
स्वतःमध्ये बदल करू नका असा अजिबात नाही. उलट जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हाच खरा बदल सुरू होतो. कारण जो माणूस सतत स्वतःचा तिरस्कार करतो तो बदलण्यासाठी नाही तर स्वतःपासून पळण्यासाठी धडपडत असतो. एक मुलगी होती. तिला इंग्रजी बोलताना खूप भीती वाटायची. कॉलेजमध्ये कोणी प्रश्न विचारला की ती शांत बसायची. तिला वाटायचं मी बोलले आणि लोक हसले तर, म्हणून ती प्रत्येक संधी टाळायची. एके दिवशी तिने एक छोटा नियम केला. दररोज आरशासमोर फक्त 2 मिनिटं बोलायचं. पहिल्या दिवशी शब्द अडखळले, दुसऱ्या दिवशी आवाज थरथरला. पण तिने थांबायचं ठरवलं नाही. काही महिन्यांनी तीच मुलगी संपूर्ण वर्गासमोर आत्मविश्वासाने बोलत होती. तिच्यात जादू झाली नव्हती, फक्त तिने स्वतःला कमी लेखणं बंद केलं होतं. आपण अनेकदा आपल्या कमतरता पाहतो, पण आपल्या ताकदकडे दुर्लक्ष करतो. ज्याला चित्र काढता येतं तो म्हणतो मला बोलता येत नाही. ज्याला छान बोलता येतं तो म्हणतो माझ्याकडे दुसऱ्यांसारखी प्रतिभा नाही. अशा प्रकारे प्रत्येकजण स्वतःकडे नसलेल्या गोष्टी मोजण्यात व्यस्त असतो आणि जे आधीपासून आहे त्याची किंमतच विसरतो. आज एक छोटा प्रयोग करा. एक कागद घ्या, त्यावर तुमच्या 3 कमतरता लिहा आणि त्याच्या खाली तुमच्या 3 चांगल्या गुणांचीही यादी करा. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही इतकेही कमी नाही जितकं तुमचं मन तुम्हाला सांगत होतं. लक्षात ठेवा, स्वतःला स्वीकारणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं नाही, तर स्वतःशी प्रामाणिक राहणं. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी लढणं थांबवता त्या दिवशी तुमच्यातील खरी ताकद दिसायला सुरुवात होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या जगात तुमच्यासारखी दुसरी व्यक्ती नाही. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणं चुकीचं आहे. समजा एका बागेत गुलाब, मोगरा, सूर्यफूल आणि आंब्याचं झाड आहे. गुलाब सूर्यफुलासारखा दिसण्याचा प्रयत्न करत नाही. आंब्याचं झाड मोगऱ्यासारखा सुगंध देण्याचा प्रयत्न करत नाही. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं असतं आणि प्रत्येकाची किंमतही. माणसांचंही अगदी तसंच आहे. तुमच्याकडे जे आहे ते कदाचित दुसऱ्याकडे नसेल आणि दुसऱ्याकडे जे आहे ते तुमच्याकडे नसणंही स्वाभाविक आहे. म्हणून तुलना करून स्वतःची किंमत कमी करू नका. कारण तुलना नेहमी 2च गोष्टी देते, एक तर अहंकार किंवा न्यूनगंड, पण शांतता कधीच नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला जसं आहात तसं स्वीकारता त्या दिवशी तुम्हाला कोणाचं रूप, कोणाचं यश किंवा कोणाचं आयुष्य उधार घ्यायची गरज राहत नाही. तुम्ही स्वतःचीच सर्वोत्तम आवृत्ती बनण्याचा प्रवास सुरू करता आणि खरी प्रगती इथूनच सुरू होते. पण फक्त स्वतःला स्वीकारणं पुरेसं नाही. आपल्या आयुष्यातील आनंद मोठ्या प्रमाणावर आपल्या नात्यांवरही अवलंबून असतो. मग काही नाती आपल्याला ऊर्जा देतात, तर काही नाती आपल्याला सतत थकवतात. यामागचं खरं कारण काय आहे? चला आता पुढच्या चॅप्टरमध्ये नात्यांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी समजून घेऊया. चॅप्टर 5. नाते बदलायची सुरुवात आपल्या विचारांपासून होते. आपल्या आयुष्यात आनंद देणाऱ्या आठवणींपेक्षा नात्यांमुळे झालेला त्रास जास्त काळ लक्षात राहतो. कधी मित्राशी गैरसमज होतो, कधी घरात वाद होतात, कधी ऑफिसमध्ये एखाद्याचं वागणं मनाला लागून जातं आणि मग
आपण एकच निष्कर्ष काढतो. समस्या त्या व्यक्तीमध्ये आहे. पण प्रत्येक वेळी असंच असतं का? एक छोटंसं उदाहरण पाहूया. एका घरात वडील आणि मुलगा रोज भांडायचे. वडिलांना वाटायचं मुलगा हट्टी आहे. मुलाला वाटायचं बाबा मला समजून घेत नाहीत. दोघेही स्वतःला बरोबर समजत होते. पण दोघांनीही एक गोष्ट कधी केली नाही. एकमेकांचं बोलणं शांतपणे पूर्ण ऐकलंच नाही. प्रत्येकजण उत्तर देण्यासाठी ऐकत होता, समजून घेण्यासाठी नाही. आणि इथेच अंतर वाढत गेलं. आपल्या अनेक नात्यांमध्ये अगदी हेच घडतं. आपण समोरच्या व्यक्तीचा हेतू समजून घेण्याऐवजी तिच्या एका वाक्यावर संपूर्ण स्वभावाचा निर्णय करून टाकतो. कधी एखादा मित्र फोन करत नाही आणि आपण मनातच ठरवतो त्याला आता माझी गरज नाही. पण कदाचित तो स्वतःच एखाद्या कठीण काळातून जात असेल. म्हणून प्रत्येक शांततेचा अर्थ दुरावा नसतो आणि प्रत्येक कठोर शब्द द्वेषातूनच आलेला असतो असंही नसतं. अनेक वेळा लोक त्यांच्या स्वभावानुसार नाही तर त्यांच्या परिस्थितीनुसार वागत असतात. हे समजायला लागलं की नात्यांकडे पाहण्याची दृष्टी बदलते. आणि दृष्टी बदलली की अनेक भांडणं आपोआप कमी होऊ लागतात. एक गोष्ट लक्षात घ्या, नातं मजबूत करण्यासाठी नेहमी समोरची व्यक्ती बदलण्याची गरज नसते. कधीकधी आपली प्रतिक्रिया बदलली की संपूर्ण वातावरण बदलतं. समजा तुम्ही घरी उशिरा पोहोचलात. दार उघडताच कोणी रागाने विचारलं, इतका उशीर का झाला? आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. पहिला, तुम्हीही रागाने उत्तर द्या आणि 10 मिनिटांचा विषय 2 तासांच्या भांडणात बदलेल. दुसरा, 2 सेकंद शांत राहा आणि फक्त एवढंच म्हणा, मला समजतं तुला काळजी वाटली असेल. आधी शांतपणे बोलूया. तोच प्रसंग, तीच माणसं, पण परिणाम पूर्णपणे वेगळा. कारण आपण परिस्थितीवर नेहमी नियंत्रण ठेवू शकत नाही, पण आपल्या प्रतिक्रियेवर नेहमी नियंत्रण ठेवू शकतो. ऑफिसमध्येही असंच घडतं. एखादा सहकारी तुमच्या कामावर टीका करतो. त्या क्षणी अहंकार दुखावला की वाद सुरू होतो. पण जर तुम्ही स्वतःला विचारलंत, यामधून शिकण्यासारखं काही आहे का, तर तीच टीका तुमच्या प्रगतीचं कारण बनू शकते. याचा अर्थ प्रत्येक टीका बरोबर असते असा नाही, पण प्रत्येक टीकेला रागाने उत्तर देणंही योग्य नसतं. नात्यांमध्ये जिंकणं महत्त्वाचं नसतं, नातं टिकणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक वाद जिंकून जर माणसं हरवत गेली तर शेवटी जिंकूनही आपण एकटेच उरतो. आजपासून एक छोटा नियम करा. कोणी काही बोललं आणि लगेच उत्तर द्यावंसं वाटलं तर आधी एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंद थांबा, मगच बोला. अनेक वेळा हे 2 सेकंद 2 वर्षांचं नातं वाचवू शकतात. आपण अनेकदा नात्यांमध्ये एकच अपेक्षा ठेवतो, समोरच्याने मला समजून घ्यावं. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारतो का, मी किती वेळा समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला? कारण नातं हे आरशासारखं असतं. तुम्ही जसा भाव घेऊन त्यासमोर उभे राहता तसाच भाव अनेकदा परत तुमच्याकडे येतो. एक छोटंसं उदाहरण बघा. एका इमारतीत 2 शेजारी राहत होते. पहिला माणूस रोज सकाळी सगळ्यांना हसून नमस्कार करायचा. दुसरा नेहमी शांत राहायचा. काही महिन्यांनी पहिल्या माणसाला वाटलं, या इमारतीतले लोक खूप प्रेमळ आहेत.
आणि दुसरा म्हणायचा, इथे कोणी कोणाशी बोलतच नाही. जागा तीच होती, लोकही तेच होते. फरक फक्त त्यांच्या वागण्याच्या पद्धतीत होता. हेच आपल्या आयुष्यातही घडतं. तुमची एक छोटी कृती, एक नम्र शब्द, एक मनापासून केलेलं ऐकणं किंवा वेळेवर मागितलेली माफी एखादं तुटणारं नातं वाचवू शकते. लक्षात ठेवा, नातं टिकवण्यासाठी नेहमी मोठे त्याग करावे लागतात असं नाही. कधीकधी छोट्या सवयी मोठा फरक घडवतात. आणि ज्या व्यक्तीला इतरांशी निरोगी नातं ठेवता येतं, ती व्यक्ती जीवनात कोणत्याही यशाचा आनंद अधिक मनापासून घेऊ शकते. पण एक प्रश्न अजूनही उरतो. जर आपल्याला स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं असेल, तर त्याची एक किंमतही असते का? उत्तर आहे होय. कारण खरं स्वातंत्र्य कधीच एकटं येत नाही. त्याच्यासोबत जबाबदारीही येते. आणि या जबाबदारीपासून अनेक लोक नकळत पळत असतात. चला, आता पुढच्या चॅप्टरमध्ये याच महत्त्वाच्या विषयावर बोलूया. चॅप्टर 6, स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही स्वीकारावी लागते. प्रत्येकाला स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं असतं. कोणाचं नियंत्रण नको, कोणाचं बंधन नको आणि कोणाचा हस्तक्षेपही नको. पण एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो. स्वातंत्र्य आणि जबाबदारी ही नेहमी एकत्रच येतात. जर तुम्हाला तुमचे निर्णय स्वतः घ्यायचे असतील, तर त्यांच्या परिणामांची जबाबदारीही स्वतःलाच घ्यावी लागते. समजा एक तरुण यूट्यूब चॅनल सुरू करतो. पहिले काही महिने व्ह्यूज खूप कमी येतात. त्याला 2 पर्याय असतात. पहिला, अल्गोरिदमला दोष द्यायचा, नशिबाला दोष द्यायचा किंवा लोकांना दोष द्यायचा. दुसरा, शांतपणे बसून स्वतःच्या कामाचं विश्लेषण करायचं. थंबनेल अजून चांगलं होऊ शकतं का? टायटल अधिक स्पष्ट असू शकतो का? व्हॉइस अधिक नैसर्गिक करता येईल का? स्टोरी टेलिंग आणखी प्रभावी करता येईल का? हा दुसरा मार्ग सोपा नसतो, कारण त्यात दुसऱ्यांना दोष देता येत नाही. स्वतःकडे पाहावं लागतं आणि तेच सर्वात कठीण असतं. आपल्या आयुष्यातही हेच घडतं. अपयश आलं की आपण कारणं शोधायला सुरुवात करतो. परिस्थिती, नशीब, लोक, वेळ. पण जेव्हा आपण स्वतःला विचारतो, या परिस्थितीत मी आणखीन काय चांगलं करू शकलो असतो, तेव्हाच खरी प्रगती सुरू होते. जबाबदारी स्वीकारणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही, तर स्वतःमध्ये बदल करण्याची ताकद स्वतःकडे आहे हे मान्य करणं. कारण जो माणूस स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारतो, त्याच्या आयुष्याचं नियंत्रण हळूहळू पुन्हा त्याच्या हातात येऊ लागतं. जबाबदारी स्वीकारणं हे फक्त मोठ्या निर्णयांपुरतं मर्यादित नसतं. ती रोजच्या छोट्या सवयींमध्येही दिसून येते. समजा तुम्ही सकाळी लवकर उठायचं ठरवलं. अलार्म वाजला, पण तुम्ही 5 मिनिटं अजून झोपायचं ठरवलं. ती 5 मिनिटं 10 झाली, 10 अर्धा तास झाला आणि संपूर्ण दिवस गडबडीत गेला. अशा वेळी बहुतेक लोक म्हणतात, आज नशीबच खराब होतं. पण खरंच तसं होतं का, की पहिला निर्णय चुकीचा होता? जीवनात मोठे बदल एका दिवसात घडत नाहीत. ते अशाच छोट्या निर्णयांमधून तयार होतात. दररोज आपण स्वतःलाच एक मत देत असतो.
वेळ पाळली तर स्वतःला सांगतो, मी माझ्यावर विश्वास ठेवू शकतो. दिलेलं वचन पाळलं तर मन पुन्हा सांगतं, मी स्वतःवर अवलंबून राहू शकतो. पण प्रत्येक वेळी स्वतःशी केलेलं वचन मोडलं की आत्मविश्वास थोडा थोडा कमी होत जातो. म्हणून जबाबदारी म्हणजे फक्त इतरांसाठी उभं राहणं नाही, ती स्वतःशी प्रामाणिक राहणं आहे. एका छोट्या गावात एक वृद्ध सुतार राहत होता. त्याच्याकडे फार पैसा नव्हता, पण गावात प्रत्येक जण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. कारण तो एक वाक्य नेहमी म्हणायचा, माझं काम माझी ओळख आहे. कोणी पाहत असो किंवा नसो, तो प्रत्येक काम मनापासून करायचा. वर्षानुवर्ष त्याने कोणतंही मोठं भाषण दिलं नाही, पण त्याची जबाबदारीच त्याची प्रतिष्ठा बनली. आपणही यश मिळवण्यापूर्वी विश्वासार्ह बनायला शिकलो तर यशाला आपल्या दारापर्यंत यावंच लागतं. आजपासून स्वतःशी एक छोटा करार करा. जे बोलाल ते पाळाल आणि जे पाळू शकणार नाही ते बोलणारच नाही. हा एक साधा नियम तुमचं व्यक्तिमत्व हळूहळू इतकं मजबूत करेल की लोक तुमच्या शब्दांवर डोळे बंद करून विश्वास ठेवू लागतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात स्वातंत्र्य मागणं खूप सोपं असतं, पण त्या स्वातंत्र्याची किंमत जबाबदारीच्या रूपात चुकवावी लागते. कोणीही तुमचं आयुष्य बदलून देणार नाही. कोणी येऊन तुमच्यासाठी योग्य निर्णय घेणार नाही आणि कोणी तुमच्या स्वप्नांसाठी दररोज मेहनतही करणार नाही. हे सगळं तुम्हालाच करावं लागणार आहे. समजा तुम्ही एका लांब प्रवासाला निघाला आहात. गाडी तुमची आहे, रस्ता तुमचा आहे आणि स्टिअरिंगही तुमच्या हातात आहे. आता रस्त्यात खड्डे आले, पाऊस आला किंवा ट्रॅफिक लागलं तर काही वेळ थांबावं लागू शकतं. पण स्टिअरिंग सोडून दिलंत तर गंतव्यस्थानापर्यंत कधीच पोहोचणार नाही. जीवनही अगदी असंच आहे. परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी नसते, पण निर्णय कसा घ्यायचा हे मात्र आपल्या हातात असतं. आणि जो माणूस प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या कृतीची जबाबदारी स्वीकारतो, तो हळूहळू अधिक मजबूत, अधिक शांत आणि अधिक आत्मविश्वासी बनतो. आजपासून एक गोष्ट स्वतःला वचन द्या, सबब शोधायची नाही, उपाय शोधायचा. कारण सबब काही क्षणांचं समाधान देते, पण जबाबदारी संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद देते. आणि याच प्रवासाचा शेवट एका छोट्या पण प्रभावी सवयीनं होतो. मोठे बदल मोठ्या घोषणांनी होत नाहीत, ते रोजच्या छोट्या कृतींमधून घडतात. चला, आता शेवटच्या चॅप्टरमध्ये अशाच काही सोप्या सवयी पाहूया, ज्या तुमच्या विचारांमध्ये आणि आयुष्यात खराखुरा बदल घडवू शकतात. चॅप्टर 7, रोजच्या छोट्या सवयी, मोठा बदल. आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठी संधी मिळण्याची गरज नसते. कधीकधी रोज केलेली एक छोटी सवय वर्षानुवर्षांनी मोठा फरक घडवते. प्रश्न हा नाही, एकाच दिवसात किती बदल केला. प्रश्न हा आहे, आज कालपेक्षा थोडं चांगलं केलं का? पहिली सवय, दररोज 5 मिनिटं स्वतःसोबत शांत बसा. फोन नाही, टीव्ही नाही, कोणाशी बोलायचं नाही. फक्त स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या. दिवसभरात मनात काय चाललं होतं?
कोणत्या गोष्टीनं आनंद दिला आणि कोणत्या विचारानं अनावश्यक ताण दिला. स्वतःला समजून घेण्याची ही सवय हळूहळू मन शांत करायला लागते. दुसरी सवय, स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा. आज तुम्ही 1% सुधारलात तर ते पुरेसं आहे. कारण इतरांशी तुलना दबाव निर्माण करते, पण स्वतःशी तुलना प्रगती दाखवते. तिसरी सवय, दिवसातून एकदा मनापासून धन्यवाद म्हणा. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, पण कृतज्ञतेची सवय कमतरतेपेक्षा समृद्धीकडे लक्ष द्यायला शिकवते. चौथी सवय, चूक झाली तर स्वतःला शिक्षा करू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, यातून मी काय शिकलो? हा प्रश्न प्रत्येक अपयशाला पुढच्या यशाची तयारी बनवतो. पाचवी सवय, दररोज एक छोटं धाडस करा. एखाद्या नवीन व्यक्तीशी बोला, नवीन कौशल्य शिकायला सुरुवात करा, किंवा ज्या कामाची भीती वाटते त्याच कामाचं पहिलं पाऊल उचला. कारण धैर्य एका मोठ्या निर्णयातून तयार होत नाही, ते अशाच छोट्या कृतींमधून वाढत जातं. आजपासून या 5 सवयींपैकी फक्त एक सवय निवडा. 7 दिवस प्रामाणिकपणे पाळा. तुमच्या विचारांमध्ये एक छोटासा बदल जाणवेल, आणि हाच छोटासा बदल काही महिन्यांनी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल ठरू शकतो. शेवटी आयुष्य बदलणारी गोष्ट नेहमी मोठा निर्णय नसतो, ती स्वतःकडे पाहण्याची पद्धत असते. ज्या दिवशी तुम्ही इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या मूल्यांना महत्त्व द्यायला सुरुवात करता, त्या दिवशी भीती कमी व्हायला लागते, तुलना कमी व्हायला लागते, आणि मन हलकं वाटायला लागतं. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य कोणाच्या टाळ्यांवर चालू नये आणि कोणाच्या टीकेमुळे थांबूही नये. तुमचा मार्ग, तुमचे निर्णय आणि तुमचं भविष्य हे सगळं तुमच्या हातात आहे. म्हणून आजपासून स्वतःला बदलण्याची वाट पाहू नका. फक्त पहिलं छोटंसं पाऊल उचला. कारण लहान पावलं नेहमी मोठ्या प्रवासाची सुरुवात असतात. जर आजच्या व्हिडिओमधून एक तरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांपर्यंत नक्की पोचवा, ज्यांना आज या विचारांची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या विचारासोबत, जो कदाचित तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवेल.